रात्री झोप न येणे, सतत चिडचिड होणे आणि माझ्याच सोबत असे का होते आहे हा विचार करून थकून गेला आहात का? बऱ्याचदा रात्रीच्या शांततेत आपण भूतकाळात केलेल्या चुका आठवून स्वतःलाच दोष देत राहतो किंवा भविष्याची विनाकारण भीती मनामध्ये येत राहते. आपण अनेकदा देवाकडे प्रार्थना करतो की देवा, माझ्या आयुष्यातली सगळी संकटे, हे सगळे मानसिक त्रास दूर कर. आपल्याला असे वाटते की देवाने एखादी जादू करावी आणि आपले सगळे प्रॉब्लेम्स एका रात्री संपवून टाकावेत. पण भगवंत कधीच आपली संकटे जादूने दूर करत नाहीत, तर ते आपल्याला त्या संकटाशी लढण्याची बुद्धी आणि समज देतात. हो, हजारो वर्षांपूर्वी भगवद्गीतेमध्ये भगवंत श्रीकृष्णांनी अर्जुनाला रणांगणावर जे सांगितले तेच आज तुमच्या या मानसिक रणांगणावर तुम्हाला वाचवू शकते. अर्जुन जेव्हा रणांगणावर उभा होता तर त्याचे मनही अशाच गोंधळात होते. तो निराश झाला होता आणि त्याला पुढे काय करावे हे सुचत नव्हते. तेव्हा भगवंतांनी त्याला जो मार्ग दाखवला तोच मार्ग आज आपल्याला आपल्या रोजच्या समस्यांमधून बाहेर काढायला मदत करणार आहे. चला आज आपण समजून घेऊया की आपल्या आयुष्यातली ही माहिती नसण्याची सवय म्हणजेच अज्ञान आणि आपल्या समस्या दूर कशा करायच्या. भगवद्गीतेच्या 4थ्या अध्यायातल्या 38व्या श्लोकात भगवंत श्रीकृष्ण खूप मोठी आणि अत्यंत महत्वाची गोष्ट सांगतात. ते म्हणतात, या जगात ज्ञानासारखे पवित्र आणि श्रेष्ठ दुसरे काहीच नाही, आणि जो माणूस प्रामाणिकपणे आपले काम करत राहतो त्याला हे ज्ञान योग्य वेळी स्वतःच्या हातच अनुभवायला मिळते. आता मनात एक प्रश्न आला असेल की हे सगळं ऐकायला ठीक आहे, पण केवळ ज्ञान मिळाल्याने आपली चिडचिड कशी थांबणार किंवा आपले हे रोजचे घरचे प्रॉब्लेम्स, पैशाचे टेन्शन कसे काय सुटणार? चला हेच आपण 4 प्रॅक्टिकल पॉइंट्स मध्ये आणि एक एक करून समजून घेऊया. बघा, आपण घरातले पाणी पिण्यापूर्वी काय करतो? ते पाणी आपण फिल्टर करतो, गाळून घेतो ना. कचरा बाहेर राहतो आणि स्वच्छ शुद्ध पाणी आपल्याला पिण्यासाठी मिळते. अगदी तसेच काम ज्ञान आपल्या बुद्धीसाठी करते. आपल्या मनामध्ये सुद्धा रोज नको असलेले विचार आणि कचरा जमा होत असतो. या कचऱ्याला साफ करण्यासाठी ज्ञानाच्या फिल्टरची गरज असते. आपल्या आयुष्यात चुका कधी होतात जेव्हा आपल्याला काय योग्य आणि काय अयोग्य हे नीट समजत नाही. समजा आपल्याला माहितीच नाहीये की एखादी गोष्ट केल्याने समोरच्याचे किंवा स्वतःचे किती नुकसान होणार आहे, तर ती चूक आपल्याकडून पुन्हा पुन्हा होणारच. पण एकदा का आपल्याला योग्य गोष्टीचे ज्ञान मिळाले, आपल्याला हे समजले की राग किंवा अहंकार आपल्या शांततेचा शत्रू आहे, की आपली बुद्धी शुद्ध होते. आपल्याला कळते की राग, लोभ आणि अहंकार या गोष्टी आपल्याला संपवणाऱ्या आहेत. ज्ञान मिळाल्यावर माणूस त्या चुकीच्या वाटेवर जाणे स्वतःहून बंद करतो, कारण त्याला त्याचे परिणाम समजलेले असतात. म्हणजेच ज्ञानाने चुका मुळापासून संपतात. आता बोलूया समस्याबद्दल. मला सांगा, आपल्याला सगळ्यात जास्त भीती कशाची वाटते? आपल्याला अंधाराची भीती वाटते का? कारण अंधारात पुढे काय आहे हे आपल्याला डोळ्याने दिसत नाही. अंधाऱ्या खोली चालताना आपण लगेच अडखळतो, पडतो आणि स्वतःला लावून घेतो. आपल्या आयुष्यातल्या समस्या सुद्धा या अंधारासारख्याच असतात, ज्याला आपण माहिती नसणं म्हणतो. जेव्हा आपल्याला समस्येचे मूळ कारण माहीत नसते तेव्हा आपल्याला ती समस्या खूप मोठी आणि डोंगरासारखी वाटते. एक सोपे आणि व्यावहारिक उदाहरण घ्या. जर तुम्हाला एखादी नवीन गाडी चालवायची पण तुम्हाला ती गाडी चालवता येत नाही, तर ती गाडी रस्त्यावर काढणं तुमच्यासाठी खूप मोठी समस्या बनेल. मनात सतत भीती राहील की अपघात तर होणार नाही ना. पण तेच जर तुम्ही योग्य वेळ काढून गाडी चालवायला शिकलात, त्याचे नीट ज्ञान आणि ट्रेनिंग घेतली, तर ती समस्या तिथेच संपली. मग गर्दीच्या रस्त्यावरून गाडी चालवणं तुमच्यासाठी अगदी सोपे होते. गाडी बदलली नाही, रस्ता बदलला नाही, बदललं ते तुमचे ज्ञान. म्हणजे समस्या बाहेरून संपत नाही, तर योग्य ज्ञान मिळवल्याने ते आतून दूर होते. भगवंत श्रीकृष्ण यांनी या श्लोकात अजून एक सुंदर आणि प्रॅक्टिकल गोष्ट सांगितली आहे. ते म्हणतात की हे ज्ञान एका रात्रीत मिळत नाही, त्याला योग्य वेळ द्यावा लागतो. आजकाल आपल्याला सगळं असे इन्स्टंट हवे असते. 2 मिनिटात मॅगी पाहिजे, एका क्लिकमध्ये रील किंवा शॉर्ट बदलले पाहिजेत. आपल्याला प्रत्येक गोष्टीचा रिझल्ट लगेच हवा असतो. पण आयुष्य बदलणारे, मनाला शांत करणारे ज्ञान असे एका रात्रीत कोणतीही जादू झाल्यासारखे मिळत नाही. त्यासाठी संयम ठेवावा लागतो. आपल्याला रोज स्वतःसाठी थोडा थोडा वेळ द्यावा लागेल. रोज रात्री झोपण्यापूर्वी किमान 10 ते 15 मिनिटे मोबाईल बाजूला ठेवून एखादे चांगले पुस्तक वाचा किंवा शांत बसून स्वतःच्या दिवसभरातल्या चुकांचा विचार करा. जसे एखाद्या झाडाला रोज पाणी घातल्यावरच त्याला योग्य वेळी फळ येते, तसेच रोजच्या या छोट्या छोट्या प्रयत्नांनी आपली बुद्धी चांगली होती आणि योग्य वेळी आपल्याला योग्य निर्णय घेण्याची समज मिळते. आणखी एक अत्यंत महत्वाचा मुद्दा, भगवंत श्रीकृष्ण म्हणतात की जो माणूस कर्मामध्ये पक्का आहे, जो आपले कर्तव्य प्रामाणिकपणे करतो, त्यालाच ज्ञान फायद्याचे ठरते. याचा अर्थ काय? तर नुसते मोठे मोठे विचार ऐकून किंवा मोटिवेशनल व्हिडिओ बघून आयुष्यात काहीही बदल घडत नाही, जोपर्यंत ते ज्ञान आपण आपल्या वागण्यात आणत नाही. समजा आपण युट्यूबवर सकाळी लवकर कसे उठायचे किंवा वेळेचे नियोजन कसे करायचे यावर 100 व्हिडिओ पाहिले, खूप ज्ञान मिळवले. पण जेव्हा प्रत्यक्षात कामाची वेळ येते, सकाळी अलार्म वाजतो, तेव्हा तो अलार्म बंद करून आपण पुन्हा चादर ओढून झोपलो, तर त्या घेतलेल्या ज्ञानाचा काही फायदा आहे का? अजिबात नाही. जे काही शिकताय ते प्रत्यक्ष आयुष्यात अगदी छोट्या प्रमाणात का होईना वापरायला सुरुवात करा. कर्माशिवाय, कृतीशिवाय नुसते डोक्यात साठवलेले ज्ञान हे डोक्यावरच्या ओझ्यासारखे असते. पण जेव्हा तुम्ही ज्ञानाचा वापर करून काम करता तेव्हा तुमची कामाची ताकद वाढते, आत्मविश्वास वाढतो आणि कठीण वाटणारी कामे सुद्धा पटापट व्हायला लागतात. तर या संपूर्ण चर्चेमधून आपल्याला काय शिकायला मिळालं?
की आयुष्यातली कोणतीही समस्या असो, मग ते करिअरचं टेन्शन असो, पैशाची अडचण असो, पण नात्यामध्ये वाद असो, डोक्याला हात लावून रडत बसण्यापेक्षा किंवा देवाला दोष देण्यापेक्षा या समस्येवर काय उपाय असू शकतो, मी यात काय नवीन शिकू शकतो, हा विचार करा. कारण अज्ञानाचा कितीही मोठा अंधार असला तरी तो ज्ञानाचा एक छोटासा दिवा लावूनही दूर केला जाऊ शकतो. आजपासून आपण सगळे मिळून एक छोटासा संकल्प करूया. रोज स्वतःला थोडे अपग्रेड करायचे, काहीतरी चांगले आणि नवीन शिकायचे. तुम्हाला आजचा हा विषय कसा वाटला? भगवंत श्रीकृष्णाचा हा संदेश तुम्हाला पटला का? मला खाली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर इतरांसोबत नक्की शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका सुंदर विषयावर चर्चा करायला. तोपर्यंत आनंदी राहा, शिकत राहा. जय श्री